नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मुलांच्या मोफत शिक्षणासाठी आरटी ऍडमिशन 2026-27 ची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ती म्हणजे आरटी ऍडमिशनची A to Z माहिती. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण प्रोसेस, कागदपत्र, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा इत्यंभूत माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, राज्यभरातील 2300 पेक्षा अधिक खासगी शाळांची आरटी अंतर्गत नोंदणी प्रक्रिया ही महाराष्ट्रात पूर्ण झालेली असून शिक्षण विभागाच्या माहितीनुसार 15 जानेवारी नंतर पालकांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू होण्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रिया आरटी साठीची पूर्णपणे ही ऑनलाईन असते. आता आपण सर्वप्रथम समजून घेऊया आरटी म्हणजे नेमकं काय असतं. मित्रांनो, आरटी म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट, शिक्षणाचा अधिकार कायदा यानुसार आपल्याला आपल्या पाल्याचं ऍडमिशन खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये हे करता येतं. या विद्यार्थ्यांकरता 25% प्रत्येक शाळेमध्ये जागा या राखीव असतात. यामध्ये दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ह्या जागा देणं बंधनकारक असतं. या 25% जागांवरती विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण हे दिलं जात असतं. हे मोफत शिक्षण नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी पासून ते इयत्ता 8वी पर्यंत हे शिक्षण मिळत असतं. मित्रांनो, आता आपण समजून घेऊया आरटी ऍडमिशनची प्रक्रिया नेमकी कशी असते ते. आरटी अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना सरकारी पोर्टलवरती जाऊन अर्ज करावा लागतो. जर अर्जाची संख्या 25% आरक्षित जागांपेक्षा जर जास्त झाली तर लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जातो. त्यासोबतच लॉटरीमध्ये नाव लागल्यास आपला प्रवेश हा निश्चिंत होत असतो. तर मित्रांनो, आता आपण समजून घेऊया आरटी 2026-27 साठी कोणकोणती मुलं ही पात्र असणार आहे. तर आरटी अंतर्गत पात्रता 2 गटामध्ये विभागली जाते. एक म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, ज्यामध्ये कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असावं. त्यासोबतच दुसरा जो घटक आहे तो म्हणजे वंचित घटक. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती धर्मातील बालके, त्यासोबतच ओबीसी अंतर्गत सर्व बालके यामध्ये येत असतात. आता आपण बघूया कोणकोणत्या शाळांमध्ये आपण आरटी अंतर्गत प्रवेश घेऊ शकतो. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आपण आरटी अंतर्गत प्रवेश घेऊ शकतो. यामध्ये राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी बोर्ड, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळा यामध्ये आपण आरटी अंतर्गत प्रवेश घेऊ शकतो. काही शाळांमध्ये आपल्याला प्रवेश मिळत नाही, त्यांची यादी आपण बघून घेऊया. मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्याक शाळा या आरटी अंतर्गत येत नाही. आता महत्वाची सूचना मित्रांनो, लॉटरी लागल्यानंतर प्रवेशाच्या वेळी सर्व कागदपत्र सादर करणं ही बंधनकारक असतं. एकही कागदपत्र जर अपूर्ण असेल तर आपला प्रवेश हा रद्द होऊ शकतो. आणि जी काही संपूर्ण कागदपत्रे असतात ती आरटी ऍडमिशनची जी काही शेवटची तारीख असेल त्याच्या पूर्वीची लागत असतात. त्यामुळे आपली आरटी साठी लागणारी सर्व कागदपत्रे ही काढून ठेवा. आता आपण बघूया आरटी ऍडमिशन साठी वयाची अट ही मुलांची काय असते ते. तर शैक्षणिक वर्ष 2026-27 करता जी जन्मतारखेची कट ऑफ डेट दिलेली आहे ती आहे 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुलांचं वय हे मोजलं जाणार आहे. नर्सरी प्ले ग्रुप करता 3 वर्ष ते 4.5 वर्षापर्यंत मुलांचा प्रवेश हा प्ले ग्रुप नर्सरीमध्ये दिला जातो. ज्युनियर केजी करता 4 वर्ष ते 5.5 वर्षापर्यंत ज्युनियर केजी करता दिला जातो. सिनियर केजी करता 5 वर्ष ते 6.5 वर्ष इतक्या वयापर्यंत प्रवेश दिला जातो. आणि इयत्ता पहिली करता 6 वर्ष ते 7.5 वर्ष वयापर्यंत मुलांना प्रवेश हा देण्यात येत असतो. आता आपण बघूया जर हे ऍडमिशन जे असतं ते फक्त ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि पहिली करताच हे होत असतं. पहिली नंतरचे ऍडमिशन हे आरटी मध्ये येत नाही. आता आपण बघूया पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात. तर पालक हे जास्तीत जास्त 10 शाळांचे पर्याय निवडू शकतात. यामध्ये 1 किलोमीटर, 3 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळा या आपल्याला निवडता येतात. माध्यम निवडण्याचा अधिकार सुद्धा पालकांना असतो. सीबीएसई, आयबी किंवा कोणतेही बोर्ड निवडण्याचा माध्यम हा पालकांकडे असतो. इंग्रजी असेल, सेमी इंग्रजी हेही पर्याय आपल्याला तिथं उपलब्ध असतात. आता आपण बघूया आरटीचा फॉर्म भरला म्हणजे प्रवेश मिळतोच का? तर नाही मित्रांनो. 25% जागांपेक्षा जर जास्त अर्ज आले तर लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जातो. म्हणजे प्रत्येक अर्जदाराला प्रवेश मिळेल असे नाही. तर आता आपण बघूया आरटी ऍडमिशन साठी कोणकोणती कागदपत्रे ही आवश्यक असतात.
तर मित्रांनो, सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंतचे असणं आवश्यक असतं. यामध्ये रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, 40% किंवा त्यापेक्षा अधिक शासकीय रुग्णालयात दिलेले हे प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक असतं. उत्पन्नाचा दाखला 2023, 24, 25 ते 26 पर्यंतच्या कालावधीचा आपल्याला आवश्यक असतो. त्यानंतर जन्माचा दाखला. आरटी अंतर्गत जर आपण शाळांमध्ये प्रवेश घेतला तर आपल्याला शाळा बदलता येते का? तर नाही. एकदा आरटी अंतर्गत आपण जर प्रवेश घेतला तर कोणत्याही कारणाने आपल्याला शाळा बदलण्याची परवानगी नसते. जर आपण शाळा बदलली तर आरटीचा लाभ तेथेच रद्द हा होत असतो. तर मित्रांनो, आज आपण आरटी ऍडमिशन 2026-27 संदर्भातील संपूर्ण अचूक आणि महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर पालकांपर्यंत पोहोचवण्याला मदत करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.